नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघूया की इक्सी किंवा आयव्हीएफ साठी नेमके कोणत्या पद्धतीचे स्पर्म्स हे उत्तम सक्सेस रेट देऊ शकतात। आता स्पर्म्स म्हणलं की आपल्याला साधारण टोटल काउंट किती, त्यांची हालचालीची कार्यक्षमता किती, त्यांच्या शरीर रचनेचे दोष किती हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। पण नेमके कोणत्या पद्धतीचे स्पर्म्स उत्तम सक्सेस रेट देतात ह्याबद्दल आजचा व्हिडिओ हा खास बनवलेला आहे। ज्या वेळेला आपण स्पर्म्स बघतो आणि काउंट समजा असेल 20 मिलियन पर ml, तर त्यामधले सगळे स्पर्म बाळ बनवू शकतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। ज्या वेळेस आम्ही टेस्ट ट्यूब बेबी करतो आणि इक्सी करतो, स्पर्म्स आम्हाला मिळाल्यानंतर त्यामध्ये कार्यक्षमतेची चाचणी केली जाते आणि त्यातले जे सगळ्यात उत्तम हालचालीचे आणि उत्तम दोष विरहित स्पर्म्स जे आहेत, ज्याला आपण ग्रेड 4 स्पर्म्स म्हणतो, म्हणजे ज्यांची मॅक्सिमम मोटिलिटी आहे, असे स्पर्म्स जे आहेत ते सगळ्यात उत्तम सक्सेस रेट देऊ शकतात। त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी करण्या अगोदर आम्ही कृत्रिमरित्या हे उत्तम दर्जाचे ग्रेड 4 स्पर्म हे ग्रेड 3 to 1 पासून कृत्रिमरित्या काही केमिकल मशीन्स यांनी सेपरेट करून घेतो। स्विम अप किंवा स्विम डाऊन पद्धतीने ह्याचं सेपरेशन टेस्ट ट्यूब बेबी लॅब मध्ये होतं आणि जे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आणि कार्यक्षमतेचे ग्रेड 4 स्पर्म्स आहेत त्यांनी बाळ बनवलं तर सक्सेस रेट हा नेहमी चांगला असतो। धन्यवाद।